नमस्कार, मी भरतेश राव. मी गुरुकुल कॉम्प्युटर एज्युकेशन फलटण या ठिकाणी संस्था चालवतोय. गुरुकुल कॉम्प्युटर एज्युकेशन या नावाने माझे कॉम्प्युटरचं इन्स्टिट्यूट आहे. तर हे इन्स्टिट्यूट चालवत असताना मला विविध प्रकारचे काही अडचणींना सामोरे जावं लागत होतं. त्यामध्ये प्रामुख्यानं आम्हाला एक अडचण अशी येत होती जी मी आता सिच्युएशनमध्ये डिस्क्राईब करायचं ठरवलं होतं. त्यामध्ये एक महत्त्वाची अडचण अशी येत होती ती म्हणजे आम्ही मार्केटिंग करत असताना आपल्याला काही ई टेस्ट वगैरे घ्यायची आम्ही सुरू केलं होतं. तर ई टेस्ट घेत असताना किंवा विविध प्रकारच्या स्पर्धा घेत असताना मुलांचा डेटा कलेक्ट करून तो व्यवस्थित मांडणं आणि त्या मांडलेल्या डेटावरती प्रक्रिया करून आपल्याला पाहिजे असे साजेसे रिपोर्ट्स तयार करणं किंवा आपल्याला त्या विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्यानंतर किंवा इव्हेंट्स वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा वगैरे विविध प्रकारच्या झाल्यानंतर त्यांना जे सर्टिफिकेट्स द्यावे लागायचे ते सर्टिफिकेट्स तयार करताना खूप अडचणी यायच्या. महत्वाची अडचण म्हणजे अशी होती की आम्ही सर्व डेटा कलेक्ट करायचो होतो एक्सेलमध्ये, MS एक्सेलमध्ये डेटा कलेक्ट करायचो आणि त्या डेटावरती प्रक्रिया करण्यासाठी ती डेटाची शीट किंवा ती फाईल पेन ड्राईव्हमध्ये कॉपी करून आम्ही त्या ज्यांच्याकडनं आम्ही सर्टिफिकेट्स बनवून घ्यायचो त्या इव्हेंटचे त्यांच्याकडे आम्ही घेऊन जात होतो. आणि सर्टिफिकेट बनवताना त्यांना एक अडचण अशी यायची की ती एक नाव कॉपी पेस्ट करावं लागायचं. सर्टिफिकेटच्या ठिकाणी जिथं सर्टिफिकेटवरती नाव टाकायचंय त्या नावाच्या ठिकाणी त्यांना कॉपी पेस्ट करावं लागायचं. नाव टाका, त्यांचं जन्मतारीख टाका किंवा मोबाईल नंबर्स टाका किंवा जे काय लागणाऱ्या गोष्टी आहेत. काही वेळेला आयडेंटिटी कार्ड तयार करावं लागायचे, त्यावेळेला मोबाईल नंबर, जन्मतारीख वगैरे सारख्या गोष्टी लागायच्या. काही वेळेला सर्टिफिकेट तयार करायचे असतील आपल्याला, फॉर एक्झाम्पल मी ई टेस्टच्या बाबतीत उदाहरण सांगतो. तर ई टेस्टच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्टिफिकेट डिझाईन करताना सगळ्यात महत्वाची अडचण एक येते. ती अडचण म्हणजे अशी, स्वामी विवेकानंदच्या आधारित त्यांच्या आयुष्यावरती आधारित आपण एक ई टेस्ट मार्ग घेतली होती. त्या ई टेस्ट घेताना आम्हाला एक प्रॉब्लेम असा जाणवला की एक ई टेस्टचं सर्टिफिकेट आपण बाहेरनं बनवून घ्यायला गेलो तर साधारणपणे 20 ते 25 रुपये एका टेस्टचे एका सर्टिफिकेटला कॉस्टिंग घ्यायचं. आता हे कॉस्टिंग जर आपण 300-400 विद्यार्थ्यांवरती जर ही टेस्टचे सर्टिफिकेट द्यायचं ठरवलं तर ते कॉस्टिंग खूप मोठं, खूप पुढे जायचं. मग आम्ही याच्यावरती एक सोल्युशन म्हणून असं ठरवलं की आपण स्वतःच या ई टेस्टचं सर्टिफिकेट इन हाऊस डिझाईन करावे, म्हणजे प्रिंट करूया. याच्यावरती आम्ही एक एप्सन कंपनीचा प्रिंटर खरेदी केला. ऑल इन वन प्रिंटर होता ज्याच्यावरती फोटो क्वालिटी वगैरे चांगल्या प्रकारची यायची. मग हे ई टेस्टचे जे सर्टिफिकेट्स होते ते प्रिंट आपल्या स्वतःकडेच करावं या उद्देशाने आम्ही हा प्रिंटर घेतल्यामुळं आमच्याकडे काही वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स घ्यायला स्टार्ट केले. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आपल्याकडे जे डेटा कलेक्ट व्हायचा तो एक्सेलमध्ये होता. या एक्सेल आलेला डेटा आपण या टाईपमध्ये कलेक्ट करून ठेवायचा. आपल्याला नाव, शाळेचं नाव, त्यांचं इयत्ता, मोबाईल नंबर, ते पास झाले तर त्याचा रिझल्ट काय लागत असेल तर ते पास फेल असेल तर मार्क्स वगैरे जे काय असेल ते आपण मार्क्स आता ई टेस्टच्या बाबतीत देत नाही, पण इतर गोष्टींमध्ये रिझल्ट वगैरे द्यावा लागायचा, मार्क्स द्यावा लागायचे. आम्ही या काही डेटा वगैरे कलेक्ट केलेला तर आम्हाला असं लक्षात या डेटावरती काम करताना मी फोटोशॉप ओपन केलं, फोटोशॉप मधून हे नाव कॉपी पेस्ट करून प्रिंट केलं तर खूप वेळ लागायचा, वेळ खाऊ काम होतं. मग याच्यावरती सोल्युशन म्हणून काय तर हा डेटा आम्ही ऍक्सेस ठरवलं आणि ऍक्सेस मध्ये हा डेटा घेऊन या डेटा हा ऍक्सेस मध्ये मी हा डेटा कलेक्ट केला, इम्पोर्ट करून घेतला. तर इम्पोर्ट कसा केला तर इम्पोर्ट करताना मी इथं गेट एक्सटर्नल डेटा नावाचाच आपला ऑप्शन आहे, एक्सटर्नल डेटा, याच्यामध्ये जाऊन एक्सेल हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि ब्राउज करून आपल्याला ज्या एक्सेलचं शीट आहे ते एक्सेलचं शीट किंवा एक्सेलची फाईल सिलेक्ट करावी. एक्सेलची फाईल सिलेक्ट केल्यानंतर ओके करून आपल्याला पुढच्या स्टेजमध्ये आपल्याला या फाईलमध्ये असलेले उत्तर असते जे काही शीट्स आहेत त्यापैकी कोणत्या शीटचा डेटा आपल्याला पाहिजे तो सिलेक्ट करायचा. आता आम्ही विवेकानंद यांच्यावरती आधारित टेस्ट होती, शिवाजी महाराजांवरती आधारित टेस्ट होती. आपल्याला जो काही टेस्टचा डेटा आहे ज्या शीटमध्ये आहे तो डेटा सिलेक्ट करायचा आणि नेक्स्ट करायचं. याच्यामध्ये आपल्याकडे सिरियल नंबर, नेम, रोल नंबर किंवा नावं, शाळेची नावं, स्टँडर्ड वगैरे सारखे जर हेडिंग असतील तर ते आपण इथं सिलेक्ट करायचं. फर्स्ट रो कंटेन्स कॉलम हेडिंग असं सिलेक्ट केल्यानं हे सिरियल नंबर वगैरे सारखे जे आपण हेडिंग घेतलेलं होतं ते इथे हेडिंग म्हणून वापरलं आणि ते फील्ड नेम म्हणून यूज केलं जाईल. नेक्स्ट केल्यानंतर याच्यावरती आपल्याला फील्डवरती आधारित वेगवेगळे जे काही कॉलम्स होते एक्सेल मधले त्या कॉलमला आपल्याला एक्सेस मध्ये घेताना आपल्याला त्याला फील्ड मध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग त्याला डेटा टाईप सांगावा लागतो. तो प्रत्येकाचा डेटा टाईप आपल्याला जो कुठला असेल तो ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट येत असतो, पण आपल्याला आवश्यक वाटलं तर काही बदल करायचा तर मी बदल करू शकतो इथं. पण मी आता सध्या काही बदल न करता नेक्स्ट वरती क्लिक करतोय.
याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये प्रायमरी की आवश्यक असते ऍक्सेसमध्ये. मग प्रायमरी की जर ऑलरेडी नसेल ऍक्सेस, आता एक्सेल मधून डेटा घेतो म्हणजे तो ऍक्सेस मध्ये प्रायमरी की घेतच नाही. आपल्याला बाय डिफॉल्ट आपल्याला प्रायमरी की घ्यायची असेल तर तो डिफॉल्ट प्रायमरी की त्याची जी आहे तीच घेऊ, किंवा माझी प्रायमरी की स्वतःची मी डिफाईन करणार आहे म्हणून मी सिरियल नंबरला प्रायमरी की म्हणून घेतो. नेक्स्ट केल्यानंतर हा जो काही टेबल आपण इम्पोर्ट करून घेणार आहे त्याला काय नाव द्यायचं ते इथं सांगावं. आता मी इथे शिवाजी महाराजांच्या ई टेस्ट विषयीचा डेटा होता, ई टेस्ट असं नाव देतो मी त्याला, ई टेस्ट या टाईप नाव देतो आणि फिनिश वरती क्लिक केल्यानंतर हा टेबल इम्पोर्ट होऊन आपल्या ऍक्सेस मध्ये दिसायला लागेल. इथे असे मी अनेक टेबल्स मी इम्पोर्ट करून ठेवलेले वेगवेगळ्या नावाने. आता ई टेस्ट नावाचा आत्ताचा टेबल आहे, काही शिवाजी महाराजांच्या वरती आधारित असलेला एक टेबल होता, काही नुसता स्टुडंटचा डेटा आपल्याकडे आहे. मी याच्यावरती आधारित मला जर एखादं, आता इथं मी स्टुडंट्स नावाने एक डेटा तयार केलं, डेटाबेस तयार केलं, टेबल तयार केलेलं आहे. या टेबलमध्ये मी कोर्सचं नाव, त्या विद्यार्थ्याचं नाव, वर्ग, डिव्हिजन, मोबाईल नंबर्स किंवा त्यांचे जे काही इतर कॉलम्स असेल अशीच माहिती आपण घेतलेली. त्या व्यतिरिक्त मी त्यांचे फोटो सुद्धा घेतलेले. फोटो कशासाठी, तर मला काही वेळेला आयडेंटिटी कार्ड तयार करून द्यावे लागायचे त्या मुलांना. तर आयडेंटिटी कार्ड तयार करताना आपल्याला फोटोची आवश्यकता असते, म्हणून मी इथे बिटमॅप इमेज मी वापरत होतो. म्हणजे फोटो स्टोअर करण्यासाठी बिटमॅप इमेज आपण इथे घेऊ शकत होतो. ते पेंटमध्ये किंवा फोटोशॉपमध्ये असलेले इमेजेस आपण घेऊ शकतो. आणि ज्या लोकांचं मला सर्टिफिकेट प्रिंट करायचे किंवा आयडेंटिटी कार्ड प्रिंट करायचे ते सिलेक्टेड लोकांचेच आयडेंटिटी कार्ड प्रिंट करावं लागायचे. कारण ज्यावेळेला आपण डेटा कलेक्ट करायला जातो त्यावेळेला डेटा कलेक्ट करताना 100 मुलं फॉर्म भरतात किंवा 100 मुलं नाव नोंदणी करतात. मग प्रत्यक्षात परीक्षेला येताना सगळेजण येत नाहीत. मग जेवढे लोक हजर असतात तेवढ्याच लोकांचं आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे असते. मग ज्या लोकांचं सर्टिफिकेट पाहिजे आहे अशा सिलेक्टेड लोकांचं सर्टिफिकेट तयार करण्यासाठी मी S9 नावाचं एक फील्ड ठेवलं होतं. जे प्रेझेंट असतील, ज्यांचं सर्टिफिकेट आपल्याला प्रिंट करायचं अशाच लोकांच्या पुढे टिक मार्क करायचं, बाकीच्यांच्या पुढे टिक मार्क करायचं नाही. ऍक्सेसमध्ये डेटा मी कलेक्ट केला आणि ऍक्सेसमध्ये आलेल्या डेटावरती प्रक्रिया करण्यासाठी मला काय करायचंय, तर ज्या ज्या लोकांच्या नावाच्या पुढे यस ठेवलेलं असेल, टिक मार्क केलेलं असेल अशाच लोकांचं सर्टिफिकेट पाहिजे म्हणून मी क्वेरी डिझाईन केली. मग क्वेरी डिझाईन करताना काय केलं, तर इथं एक क्वेरी घेताना या टेबलवरती आधारित मी क्वेरी तयार केली, ज्याच्यामध्ये जे जे काय फील्ड आपल्याला प्रिंट करायचे ते सगळे घेतले आणि सगळ्यात महत्वाचं एक फील्ड ठेवलं ते म्हणजे S9 वरती आधारित. ही की फील्ड असल्यासारखं वापरलं. याच्यात जर मी ट्रू असेल म्हणजे जर टिक मार्क केलेलं असेल ते जर क्रायटेरिया मी तर ट्रू घेतले, जर इथं ट्रू असेल तर अशाच लोकांची माहिती मला प्रिंट करण्यासाठी उपलब्ध होईल, अन्यथा त्या व्यक्तीचं नाव तिथं दिसणार नाही. मग मी क्वेरी जर रन केली तर रन केल्यानंतर मला आउटपुटमध्ये फक्त टिक मार्क केलेली लोक दिसतील, फक्त टिक मार्क केलेली. आता याच्यामध्ये टिक मार्क नसतील तर ती नावं दिसणार नाही आणि यामुळे मला या लोकांवरती आधारित असलेले जे काही सर्टिफिकेट प्रिंट करायचे तेही येणार. मग सर्टिफिकेट मी प्रिंट करण्यासाठी मी इथं काय केलं, तर एक सर्टिफिकेट डिझाईन करण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी MKCने काही सर्टिफिकेटचे डिझाईन दिलेले होते. हे डिझाईन आहे स्वामी विवेकानंदची प्रमाणपत्र, ज्यामध्ये नाव टाकायचं, शाळेचं नाव, इयत्ता आणि तुकडी टाकायची होती. तर या गोष्टी आपल्याला रेडीमेड प्रिंट करायच्या, ज्या त्या ठिकाणी प्रिंट करायच्या. हे प्रिंटरवरती आपल्याला संपूर्ण सर्टिफिकेट प्रिंट करायचे विथ नावासहित. त्यामुळे मी काय केलं, एक रिपोर्ट तयार केला. रिपोर्ट तयार करताना मी इथं डिझाईन मध्ये या रिपोर्टमध्ये मी एक इमेज बॉक्स घेतला. त्या इमेज बॉक्सच्या आतमध्ये मी प्रॉपर्टी याला क्लिक केल्यानंतर इथे इमेज बॉक्स येईल. ते इमेज बॉक्सच्या आतमध्ये सर्टिफिकेटचं जे काही चित्र होतं आपल्याकडं, जे काही JPG इमेज होती ती मी तर सिलेक्ट केली आणि त्या इमेजच्या वरती आधारित असलेली जी काही साईज आहे त्याला जेवढी साईजची आवश्यकता आहे, उंची आणि रुंदी, ती विड्थ आणि हाईट मी ते त्या इमेजच्या बॉक्सला दिली. इमेजच्या बॉक्सला इथं विड्थ आणि हाईट दिली. आता आपलं जे सर्टिफिकेट होतं ते 10.55 इंच बाय 8.05 इंच एवढं होतं. पण मी तेवढ्या साईजचं आपल्याकडे पेज उपलब्ध नसतं किंवा ते पान कट करावं लागतं आपल्याकडे A4 साईज वरती प्रिंट करायला गेलं तर, म्हणून मी थोडंसं ते कटिंगचं वगैरे त्रास वाचवण्याकरता या सर्टिफिकेटची साईजच अशी ऍडजस्ट केली की ती बरोबर त्या पानावरती प्रिंट होईल, एक्झॅक्टली त्या पानावरती प्रिंट होईल. आणि यासाठी मी इमेज बॉक्स घेतला आणि याचा वापर करून की याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे फील्ड्स होते मी इथे जे फील्ड्स होते त्याची आवश्यकता असलेले फील्ड्स मी इथं याच्यावरती बसवलेले. मला इथं नाव पाहिजे, शाळेचं नाव पाहिजे, इयत्ता पाहिजे, डिव्हिजन पाहिजे, हे आपण इथं टेबल ऍड करून त्या टेबलचा वापर करून त्यातले टेबल मधले फील्ड्स आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. दिलेले ऍड एक्झिस्टिंग फील्ड्स म्हणून घेतलं. तर इथे जे जे काय उपलब्ध असलेले फील्ड्स आहेत त्यांची लिस्ट येईल, ते आपण इथे ऍड केले. याच्यासाठी आपल्याला आधी डेटा सोर्स चेंज या आपल्या रिपोर्टसाठीचा.
हा डेटा सोर्स जर मी चेंज केला तर डेटा सोर्स चेंज केल्यामुळेच मला इथं रिपोर्टवरती त्याची माहिती मिळेल. आता डेटा सोर्स कोणता घ्यायचा, तर हा रिपोर्ट जो वापरला तो रिपोर्टचा मी डेटा सोर्स म्हणून घेणार. सॉरी, क्वेरी जी वापरली त्या क्वेरीचाच मी डेटा सोर्स म्हणून वापर करणार. या क्वेरीमध्ये मी एस नो केलेलाच फक्त डेटा येणार आहे आणि तेवढ्याच लोकांचा डेटा मला इथं प्रिंट करायचा आहे. मग या लोकांच्या फील्ड मला इथे घ्यायची असल्यामुळे काही मोजकेच फील्ड लागणार आहेत. मला तिथं विद्यार्थ्याचं नाव, त्याचं क्लास, त्याचं डिव्हिजन, त्याचं शाळेचं नाव, एवढ्याच गोष्टी इथं पाहिजे होत्या. त्या मी चपकलपणे त्या ठिकाणी बसवल्या, या योग्य ठिकाणी बसवलं. आणि ही ज्यावेळेला मी प्रिंट करायला जाईल, प्रिंट प्रिव्ह्यू करायला जाईल, त्यावेळेला मी प्रिंट ऑटोमॅटिकली तयार झालेलं दिसेल आपल्याला इथं. या टाईपमध्ये एक या प्रज्ञा संजय काकडे या नावाने SSCMS या शाळेत शिक्षण घेणारी, चौथीत शिक्षण घेणारी मुलगी तुकडीमध्ये असलेली इथं आहे. तिचं सर्टिफिकेट तयार झालं. असं मी दुसरं सर्टिफिकेट दुसऱ्या पेजवरती गेलं, हे पहिलं पार्ट झालं. मी सेकंड पेजवर गेले की दुसऱ्या व्यक्तीचंही सर्टिफिकेट या टाईपमध्ये तयार दिसणार आहे आपल्याला. जे विद्यार्थी असतील त्या प्रत्येकाचं सर्टिफिकेट इथं उपलब्ध झालं. प्रत्येकाचं सर्टिफिकेट असे सर्टिफिकेट ज्या लोकांना आपल्याला द्यायचे आहेत असे ऑटोमॅटिक तयार करून घेण्यासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग करून घेता येईल. याच्यावरती मी ऍक्सेस MS ऑफिस मधलं ऍक्सेस MS वर्ड आणि MS एक्सेल या 3 सॉफ्टवेअरचा वापर करणार. त्यात एक्सेल आणि ऍक्सेस मी ऑलरेडी आता वापर करून दाखवले. असंच इथं जसं मी आता एक सर्टिफिकेट डिझाईन केलं तसंच मला आयडेंटिटी कार्ड तयार करावं लागलं. त्या आयडेंटिटी कार्ड तयार करण्यासाठी सुद्धा मी सेम या पद्धतीचा वापर केला. एक आयडेंटिटी कार्डचं एक सर्टिफिकेट आयडेंटिटी कार्डचं एक ब्लँक डिझाईन मी कोरोड्रा मध्ये तयार केलेलं होतं. हे डिझाईन मी याच्यामध्ये बसवलं बॅकग्राऊंडला आणि त्याच्यामध्ये मी फोटो, नाव, रोल नंबर, पोस्टचं नाव या गोष्टी बसवल्या. आणि हे जर मी प्रिंट करायला गेलो तर एका पानामध्ये 2 सर्टिफिकेट्स किंवा 2 हे बसतील, आयडेंटिटी कार्ड बसतील, अशा रीतीने आपण ते घेऊ शकतो. किती डिझाईन्स पाहिजेत एका पानावरती ते आपण याच्यात ठेवायचं. याच्यात कॉलम्स, नंबर ऑफ कॉलम्स किती पाहिजे ते आपण घेता येतं. मी इथं प्रिंट नंबर ऑफ कॉलम्स मध्ये मी 2 घेतो. सध्या एकच होतं, मी इथं 2 घेतो. पाहिजे एवढे कॉलम्स आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. नंबर ऑफ कॉलम 2. मी एकाला 2 सर्टिफिकेट्स वगैरे तो प्रिंट करू शकतो. मी आता ते बरेचसे चेंजेस केलेले, तुम्ही असं सर्टिफिकेट पाहिजे असे आपण आयडेंटिटी पाहिजे बसवू शकतो. आता याच विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेतल्यानंतर किंवा एन्क्वायरी झाल्यानंतर किंवा त्यांची माहिती कलेक्ट झाल्यानंतर आपल्याला जर काही वेळेला जर त्यांना माहितीसाठी म्हणून पत्र पाठवावी लागली तर ती पत्र पाठवण्यासाठी सुद्धा या ऍक्सेस मध्ये तयार झालेल्या डेटाबेसचाच वापर करणार आहे. ते पत्र म्हणजे कोणती आहेत? पत्र काही वेळेला ग्रीटिंगच्या स्वरूपात असतील. त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसासाठीचं ग्रीटिंग असू शकत. मग ते ग्रीटिंग आपल्याला पाठवायचं असेल तर तेही तयार करता येईल किंवा तेही पाठवता येईल. ग्रीटिंग आणि बरेचसे ग्रीटिंग तयार केलेले आहेत. अशा किंवा रिपोर्ट्स प्रिंट करण्यासाठी किंवा सर्टिफिकेट्स, आयडेंटिटी कार्ड आपण प्रिंट करण्यासाठी ऍक्सेस या टूलचा, ऍक्सेस बरोबरच एक्सेल या टूलचाही वापर व्यवस्थित करू शकतो. आता हा ग्रीटिंग तयार केलं होतं. या ग्रीटिंग मध्ये मी मेलमर्ज या टूलचा वापर केला. मेलमर्ज मध्ये आपल्याला माहिती असल्याप्रमाणे नाव आपण इथं प्रिंट करू शकतो, त्यांचं माहिती वगैरे प्रिंट करू शकतो. डेट ऑफ बर्थ मी सिंपल ग्रीटिंग तयार केलेली, कारण मला याच्यामध्ये खर्च कमी करायचा होता आणि कमी खर्चामध्ये कमी टूलचा वापर करून जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं डिझाईन करून मला इथं ग्रीटिंग घ्यायचं होतं. मी एक ग्रीटिंग तयार केली या टाईपचं, ज्याच्यामध्ये फक्त हॅपी बर्थडे, विश यू हॅपी बर्थडे एवढंच फक्त टाकलेले. आणि हे ग्रीटिंग मेलमर्जच्या टूलचा वापर करून आपण इथं बनवलेले. हे ग्रीटिंग म्हणजे वर्ड मध्ये ग्रीटिंग तयार केलेलं होतं. त्यामध्ये मी मेलमर्ज या टूलचा वापर करून स्टार्ट मेलमर्ज मधलं लेटर सिलेक्ट केले. लेटर मध्ये झाल्यानंतर सिलेक्ट रेसिपी लिस्ट मध्ये मी ऑलरेडी ऍक्सेस डेटाबेस तयार होता, तोच डेटाबेस मी इथं वापरला. ऍक्सेस डेटाबेस, तो डेटाबेस मी इथं सिलेक्ट केला. त्यापैकी कोणतं टेबल वापरायचं ते इथं सांगितलं. मला वाटलं मला स्टुडंट्स या टेबलचा वापर करायचा, मी टेबल सिलेक्ट केला. नंतर इथं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला नावं पाहिजे होती, जे काही फील्डची नाव, इथं स्टुडंटचं नाव पाहिजे मी इथं सिलेक्ट केलं आणि इथं इन्सर्ट मर्ज फील्ड मध्ये नेम ऑफ स्टुडंट सिलेक्ट केलं. ऑलरेडी इथं तयार करून ठेवले, त्यामुळे डायरेक्टली सांगत आहे. मर्ज, फिनिश अँड मर्ज म्हणताना एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट्स म्हणलं तर डायरेक्टली ते एडिट करून घेता येईल आणि
त्या व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीचं नावानं एक एक आपल्याला ग्रीटिंग तयार करता येईल, किंवा मला डायरेक्ट प्रिंट करायची असेल प्रिंटही देता येईल, किंवा मला ईमेलद्वारे पाठवायचं असेल ईमेल उपलब्ध असेल त्यांचा ईमेल ऍड्रेस तर त्यांना ईमेलद्वारे पण हे पाठवता येऊ शकतं. या टाईपमध्ये माझ्या सिच्युएशन मध्ये अडचणींना सामोरं जाणाऱ्या अडचणींसाठी मार्ग काढण्यासाठी मी या 3 टूलचा वापर केला. आशा आहे आपल्यालाही या प्रकारच्या टूलचा वापर करून असे चांगल्या प्रकारचे आयडेंटिटी कार्ड तयार करता येऊ शकतील. मी हे आयडेंटिटी कार्ड मी याच्या सॉफ्टवेअरमध्ये माझ्यासाठी मी तयार करतो. हे आयडेंटिटी कार्डही मी याच्यामध्ये तयार केलं, सॅम्पल म्हणून दाखवते तुम्हाला. हे आयडेंटिटी कार्ड पण चांगल्या रीतीने असे डिझाईन करता येतील.